नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. हा व्हिडिओ जसा एशा पृथ्वीवरती अ, प्रकाशित होणार आहे तसाच गौरी नॉमिक्स या चॅनेलवरती सुद्धा प्रकाशित होईल आणि त्याच्या संचालिका डॉक्टर गौरी पिंपळे आज आपल्या सोबत आहेत. गेल्या आठवड्यामध्ये आम्ही एक व्हिडिओ केलेला होता तो स्वॅप लाईन्स वरती. म्हणजे अमिरातीला अमेरिकेने स्वॅप लाईन दिल्या त्याचा नेमका अर्थ काय हा समजून सांगितला होता. त्यामध्ये काही लोकांना काही अडचणी आहेत अजूनही. विषय काही जणांना नीटसा समजला नाहीये. तर तुमच्या ज्या काही शंका असतील त्या शंका मला ईमेलवरती पाठवा आणि त्या दूर करण्यासाठी आम्ही खास एक स्वतंत्र एपिसोड त्याच्यासाठी करणार आहोत. आजचा विषय सुद्धा तेवढाच रंजक आहे आणि तो आहे डी-डॉलरायझेशन. हा शब्द हल्ली वारंवार ऐकायला मिळतो आहे. डी-डॉलरायझेशन म्हणजे काय? याबाबत अनेकांच्या मनामध्ये शंका आहेत. म्हणजे काय डॉलर काय हद्दपार करायचा आहे? तो कधी व्यवहारामध्ये असणारच नाहीये. सगळी आपले व्यवहार काय आपण रुपयातच करणार आहोत? की नेमकं काय? मग रुपया आणि जर का जे काही अमेरिकेचं नाणं असणार आहे, त्याचा नातं काय असणार आहे? आणि जर का डॉलर हा प्रभावी नसणार आहे किंवा प्रमुख करन्सी नसेल जगाची, तर मग अशी कोणती करन्सी जगामध्ये येणार आहे, की जी डॉलरचं स्थान घेणार आहे? असं काही होणार आहे का? हा सगळा इतका गहन आणि गुंतागुंतीचा विषय आहे, की तज्ञांची गरज आहे आणि म्हणूनच आज गौरीताई आपल्याला सुरुवातीचं प्राथमिक हा व्हिडिओ आहे फक्त त्याच्यामध्ये आम्ही खूप खोलामध्ये जाणार नाही आहोत, पण निदान वरवर पाहता कॉन्सेप्ट काय आहे एवढा आज समजून घ्यायचा आहे. गौरीताई तुमचं स्वागत करते खूप मनापासून आणि तुमचे जे विश्लेषण आहे त्याची प्रतीक्षा करते आहे. नमस्कार. आता आपण जेव्हा डी-डॉलरायझेशन शब्द वापरतो, त्याच्या आधी आपल्याला डॉलरायझेशन म्हणजे काय हे समजून घ्यायला लागेल. आणि डॉलरायझेशन कुठून सुरू झालं? 1945 ला दुसरं महायुद्ध संपल्यानंतर जी नवीन आर्थिक व्यवस्था अस्तित्वात आली, त्याच्यामध्ये युनोची स्थापना झाली आणि त्याच्याबरोबर IMF आणि वर्ल्ड बँक या दोघांची स्थापना झाली आणि एक नवीन फायनान्शियल प्रॉपर सिस्टम असावी आर्थिक गडी बसवण्यासाठी अशी गरज भासली. ही गरज का भासली? तर त्याची आधी पार्श्वभूमी होती 1929ची अमेरिकेत आलेली महामंदी. ती महामंदी अतिशय भयावह होती. लोकांकडे खायला खायला अन्न नव्हतं. म्हणजे त्या महामंदीचे जर आपण व्हिडिओ म्हणण्यापेक्षा त्याच्यामध्ये तेव्हाचे आलेले पेपरची कात्रणं बघितली, तर अक्षरशः लहान बाळांना त्या आया विकतायत. खायला अन्न नाही म्हणून इतकी विदारक परिस्थिती अमेरिकेची होती. त्यामुळे अमेरिका महामंदीमधून बाहेर आली होती. युरोपीय राष्ट्र जी होती जरी इंडस्ट्रियलायझेशन पुढे गेलं असलं तरी दोन महायुद्धांमुळे ते खिळखिळे झालेले होते आर्थिकदृष्ट्या. त्यामुळे त्यांच्या इंडस्ट्रियलायझेशनला सुद्धा धक्का बसला होता. त्यात अमेरिका महामंदीमधून सावरलेली होती आणि अमेरिकेमध्ये इंडस्ट्रियलायझेशनचा जोर होता तो वाढलेला होता. महामंदीमधून बाहेर पडण्यासाठी अमेरिकेने ज्या उपाययोजना केल्या त्याच्यामध्ये अमेरिकेने त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चरवर भर दिला. त्याच्यामुळे अर्थात त्यांच्याकडच्या इंडस्ट्रियलायझेशनला गती मिळाली आणि अमेरिका हा सर्वार्थाने एक काय म्हणतो आपण वर्चस्व करू असू शकणारा देश म्हणून उदयाला आला. आणि त्यात अमेरिकेने स्वतःचं लष्करी सामर्थ्य काय आहे हिरोशिमा आणि नागासाकीवरती अणुबॉम्ब टाकून दाखवून दिलेलं होतं. त्यामुळे अमेरिकेला चॅलेंज करेल असं काहीही नव्हतं. मग आता नवीन अर्थव्यवस्था उदयाला आलेली आहे त्याच्यासाठी काय असायला पाहिजे? तर त्याच्या आधी 1945 पर्यंत इंग्लंडचं चलन नव्हतं. ग्रेट ब्रिटनचं पाऊंड स्टर्लिंग ते संपूर्ण जागतिक अर्थकारणाचं चलन होतं. कारण ब्रिटिशांचा व्यापार हा जास्तीत जास्त देशांबरोबर होता. तर आता ब्रिटिश साम्राज्याकडे तशी आर्थिक स्थिती राहिलेली नाहीये. याची जाणीव झाल्यानंतर डॉलर हे जागतिक अर्थकारणासाठी हे एकमेव चलन असेल असं ठरलं. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी डॉलर वापरला जाईल. मग त्याच्याबरोबर डॉलरचं आणि सोन्याचं समीकरण ठरलं. $35 बरोबर 1 औंस सोनं. अशा प्रकारे अमेरिकेने डॉलर छापायचे. अमेरिकेकडे तेव्हा 20,000 टन सोनं होतं. 20,000 मेट्रिक टन सोनं होतं. मग ह्याच्यामध्ये दोन गोष्टी होत्या. एक, अमेरिका त्या ठरलेल्या दरानुसार आपलं चलन छापणार म्हणजे डॉलर छापणार, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, अमेरिकेकडे सोनं आहे 20,000 मेट्रिक टन ते तसंच राहणार.
आणि त्याच्यामुळे बाकीच्या जगाला काळजी करायची गरज नाही, अमेरिका याला धक्का लावणार नाही, हा पूर्ण जगाने विश्वास ठेवला आणि ही नवीन आर्थिक व्यवस्था उदयाला आलेली होती ती स्वीकारली, त्याला कोणीही चॅलेंज केलं नाही. त्यात चॅलेंज केलं नाही म्हणण्यापेक्षा चॅलेंज करू शकणारे देश तेव्हा नव्हते. युरोप आणि अमेरिका यांच्या हातात यांचे हेच सगळ्यात प्रभावी देश होते. जे प्रबळ देश आपण म्हणू ते युरोपामध्ये होते आणि अमेरिका होती. त्यामुळे बाकीच्या देशांना भारत म्हणा किंवा चीन म्हणा, या देशांना की तिथे काही बोलण्यासाठी स्वतःचं मतच नव्हतं. कारण भारत तर तेव्हा ब्रिटिशांच्या साम्राज्यातून बाहेरही आला नव्हता 1945ला. 47ला भारत स्वतंत्र झाला. त्याच्यामुळे बाकीच्या देशांना काही आवाज नाही आणि आहे ते स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही. गडबड कुठे झाली? अमेरिकेने सोन्याशी निगडीत होता डॉलर. त्याचं समीकरण हळूहळू बदलायला सुरुवात केली आणि 71ला अचानक सांगितलं, डॉलर हा सोन्याशी निगडीत नाही. आता गडबड आज अमेरिकेने केल्यानंतर बाकीचे देश जे त्यांचे चलन डॉलरशी निगडीत होते, ते एका रात्रीमध्ये बदलू शकत नव्हते, की "हो नाही आता आम्ही पण डॉलरशी पेग नाही ठेवत करन्सी." त्यांना ती ठेवावीच लागली. अमेरिकेने डॉलर पेग टू गोल्ड काढून टाकलं आणि डॉलर इज नॉट कन्व्हर्टेबल टू गोल्ड हे पण केलं. डॉलर हा आधी गोल्डशी कन्व्हर्टेबल होता. म्हणजे डॉलर देऊन अमेरिकेकडून सोनं विकत घेता येत होतं. ते अमेरिकेने काढून टाकलं. अमेरिकेने सांगितलं, "कोणी डॉलर घेऊन आमच्याकडे आल्यानंतर आम्ही सोनं देणार नाही." आणि आता डॉलर हा सोन्याशी निगडीत नाही. नंतर पेट्रो डॉलर अस्तित्वात आला. हे पेट्रो डॉलर तर आपण वारंवार उल्लेख करतो. पण अमेरिकेने याच्यामध्ये काय केलं, हे अमेरिकेला जे स्थान मिळालेलं होतं, त्या स्थानाचा अमेरिकेने गैरफायदा घेतला. सगळ्या देशांनी ठेवलेला जो विश्वास होता, त्या विश्वासाला तडा दिला आणि डॉलरचा वापर हा शस्त्रासारखा केला. हे आपल्याला सद्दाम हुसेनना अटक केली, गद्दाफीनं अटक केली, मग आता मधुरोंना पकडलं. कारण उद्देश एकच की ऑइलचा व्यापार ते दुसऱ्या चलनात करतायत. अमेरिकेला तो करू द्यायचा नाही. सद्दाम हुसेन आणि गद्दाफींच्या वेळेस तर हेच मुख्य कारण होतं. की सद्दाम हुसेननी तेलाचा व्यापार, क्रूड ऑइलचा व्यापार हा डॉलर वगळून युरोमध्ये करण्यासाठी युरोपीय देशांशी करार केले. लिबियाचे राष्ट्राध्यक्ष गद्दाफींनी डॉलर वगळून त्यांचं जे चलन आहे, त्या चलनामध्ये हे करण्यासाठी ऑइल ट्रेड करण्यासाठी आफ्रिकन देशांशी करार केले. आणि हे काय अमेरिकेला रुचलं नाही. म्हणजे नुसतं त्यांनी त्यांचंच काय म्हणतो आपण वर्चस्व नुसतं प्रस्थापित केलं नाही. तर त्याला जो कोणी क्वेशनिंग करेल, जो कोणी धक्का देईल, तिथे त्यांनी लष्करी ताकद वापरली आणि आपली आर्थिक ताकद जी आहे, ती तशीच ठेवण्याचा प्रत्येक वेळेला प्रयत्न केला. आता याच्यामध्ये सगळ्याच देशांना जाणवलं, की हे असं चालणार नाही. ही मनमानी चालू आहे आणि मनमानी आपल्याला डॉलर हा शस्त्रासारखा वापरला जातोय, हे मनमानी करणं हे कुठेतरी थांबावं लागेल. त्यात आर्थिक निर्बंध हे अजून एक शस्त्र त्यांच्याकडे होतं. IMF आणि वर्ल्ड बँक दोन्हीकडे अमेरिकेला फक्त अमेरिकेला व्हेटो पॉवर असल्यामुळे जेव्हा IMFची बेलआउट पॅकेजेस दिली जातात, त्याच्यामध्ये अमेरिका धार्जिण्या निर्णयांनाच परवानगी मिळते. बाकी कुठल्याही निर्णयांना त्या देशाचं हित कशात आहे किंवा काय हे बघितलं जात नाही. वन साइज फिट्स ऑल सगळ्यांकडे एकच नीती आणि त्याच्यामध्ये अमेरिकेचा जास्तीत जास्त फायदा. ह्याच्यामध्ये आर्थिक निर्बंध आले, मग आर्थिक निर्बंध लावा. त्याच्यामध्ये स्विफ्ट सिस्टम जी होती सगळ्यांनी एक्सेप्ट केलेली, त्याच्यामधून देशांना बाहेर काढा. मग ते आंतरराष्ट्रीय व्यापार करणार नाहीत. त्याच्यामुळे त्यांची अर्थव्यवस्था कोसळेल. हे जे काय एक पद्धतशीर अमेरिकेने आपण षडयंत्र म्हटलं तरी चालेल, स्वतःचं वर्चस्व राखण्यासाठी हे केलं होतं. ते कुठेतरी थांबवलं पाहिजे आणि त्याच्यासाठी डॉलर पासून लांब जाणं गरजेचं आहे. हे बहुतेक सगळ्या देशांना जाणवलं आणि मग कशा प्रकारे करता येईल याचं मला वाटतंय कुठे जाहीररित्या नसेल झालं वाच्यता, पण प्रत्येक देश आपापल्या परीने याची जोडणी करत होता, की कशा प्रकारे आपल्याला डॉलर पासून दूर जाता येईल आणि रशिया युक्रेन युद्धाने त्याची एक काय म्हणतो आपण वन स्टेप टुवर्ड्स डिडॉलरायझेशन सुरुवात झाली. एक प्रकारे अमेरिकेने जी सगळ्या जगाची आर्थिक गळचेपी करण्याचा प्रयत्न केला आणि गौरीताई म्हणतायत ना, की विश्वासाला तडा गेला आणि त्यांनी त्यांच्यावर विश्वास जो ठेवला त्याचा गैरफायदा घेतला. तर गौरीताई गैरफायदा घेतला म्हणजे मला जो अर्थ कळतो तो असा, की हे जे फुकटचे डॉलर त्यांना मिळत होते म्हणजे बिना कष्टाचे मिळत होते. एखाद्या अमेरिकेच्या फॅक्टरीमध्ये माल बनतोय, तो माल
जगभर विकला जातोय आणि मग त्याच्यातून आलेला जो पैसा आहे, हा पैसा आपण खरा कमावलेला पैसा म्हणू. पण ह्यांना कमावलेल्या पैशाने त्यांचं भागत नव्हतं. नुसता पैसा छापला जात होता आणि तो हवेतून छापला जात होता असं म्हणता येईल. आणि मग हा पैसा वापरायचा आणि माझ्याशी दादागिरी करतो. काय? पाड मोदीला खाली. मग तिथे काय कर, तर तिथे एक $100 बिलियन पाठवून दे. कुठे आशियामध्ये आणखी 4 राजसत्ता या उकडून दे. तो ऐकत नाही का? तिथे युद्ध कर. युद्धामध्ये काय करायचं? तर आपल्याच मॅन्युफॅक्चरर्सना सांगायचं, की तुम्ही सगळे शस्त्रास्त्र बनवा. ती शस्त्रास्त्र नेऊन त्यांच्या डोक्यावरती टाकायची. तो देश बेचिराख करायचा. त्यांना 100 वर्ष मागे न्यायचं आणि मग त्या शस्त्रास्त्र बनवणाऱ्यांना पैसा कोण देत होता? पैसा अमेरिकेचं सरकार देत होतं. सरकारकडे कुठून आला होता? फुकट छापलेला पैसा. असं करता करता आज अमेरिका इतकी कर्जबाजारी झालेली आहे, की त्यांचं जे वर्षाचं उत्पन्न आहे, त्या उत्पन्नापेक्षा जास्त कर्ज त्यांच्या डोक्यावरती होऊन बसलंय आणि हे कर्ज आता त्यांना सांभाळता येत नाहीये. म्हणजे गैरफायदा जो घेतला, गौरीताई म्हणतायत, त्याचा परिणाम काय झाला बघा. त्याचा परिणाम हा अमेरिका सुबत्ता आणण्यासाठी झाला का? नाही झाला. तो स्वतःला कर्जबाजारी करण्यासाठी झाला आणि कर्जबाजारी कोण झालेला आहे? तर अमेरिकेतला सामान्य माणूस कर्जबाजारी झालेला आहे. तिकडचे जे श्रीमंत आहेत, ते प्रॉफिट घेऊन बसलेले आहेत. म्हणजे एक मी मध्यंतरी एका व्हिडिओमध्ये ताईंबरोबर एक मी वाक्य म्हटलेलं होतं, प्रायव्हेटाइज द प्रॉफिट्स. म्हणजे ज्या ट्रान्झॅक्शनमध्ये जो जर का नफा असेल, तर तो नफा खाजगी मुठभरांना मिळाला पाहिजे. त्यातून जे कर्ज निर्माण होतं, त्याचं काय करायचं? सोशलाइज द डेट. म्हणजे कर्ज जे आहे ते लोकांच्या डोक्यावर टाकायचं. नफा जो आहे तो श्रीमंतांनी उकळायचा. हे जे चक्र चाललं गेलं त्याच्यातून आज अमेरिकेची आर्थिक व्यवस्था जी आहे ती हळू करत डबघाईला येते आहे आणि डॉलरवरचा जगाचा विश्वास उडत चाललेला आहे. हे इंटरप्रिटेशन खरं आहे का गौरीताई? किंवा त्याच्यात काही अगदी सुधारणा अगदी पाहिजे? बरोबर आहे. अगदी खरं आहे. आता याच्यामध्ये अजून एक मुद्दा सांगते तुम्हाला, रिझर्व्ह करन्सी स्टेटस. आता रिझर्व्ह करन्सी स्टेटस डॉलरला कसा मिळाला? तर एकतर आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी डॉलर हवा आहे म्हणून, पेट्रोडॉलर नंतर पेट्रोलसाठी खरेदीसाठी डॉलर हवा आहे म्हणून. डॉलरमध्ये जर आपण पैसे ठेवले, तर आपण सहज आंतरराष्ट्रीय राजकारणात टिकून राहतो. त्यामुळे डॉलर जमा करायचे आहेत मला. मी जर एक देश आहे तर. मग माझ्याकडे जर स्वातीताईंपेक्षा जास्त डॉलर असतील, तर मी श्रीमंत झालोय. कारण फॉरेक्स रिझर्व्ह माझ्याकडे जास्त आहे. त्याच्यानंतर जर माझ्याकडे नुसते डॉलर पडून आहेत तर मी काय करणार? तर मी त्याच्यापेक्षा युएस ट्रेजरी बॉन्ड विकत घेईन. युएस ट्रेजरी बॉन्ड मध्ये मला इंटरेस्ट मिळेल. म्हणजे एका प्रकारे अमेरिकेला फायनान्स पण मिळाली आणि रिझर्व्ह करन्सी स्टेटस पण तसाच राहिला. मग डॉलर अस्तित्वात यायच्या आधी रिझर्व्ह करन्सी स्टेटस नव्हता का? तर डॉलर अस्तित्वात यायच्या आधी पाऊंड स्टर्लिंगचा रिझर्व्ह करन्सी स्टेटस होता. मग जर पाऊंड स्टर्लिंग ब्रिटिशांच्या साम्राज्यानंतर आंतरराष्ट्रीय अर्थकारणात आला, तर मग त्याच्या आधी सोन्याला रिझर्व्ह स्टेटस होता. त्याच्यामुळे सोन्याचा रिझर्व्ह स्टेटस आहे तो कोणीही काढून घेऊ शकत नाही. म्हणजे भारत जेव्हा म्हणतो मेडिसनचा जो रिसर्च आहे 2005 मध्ये पब्लिश झालेला, त्याच्यामध्ये इसवी सन 1000 साली सगळ्यात जास्त जीडीपी असणारा देश भारत होता. भारताचा व्यापार सगळ्यात जास्त सगळ्या जगाबरोबर होता. त्याच्यानंतर चीनचा होता. मग तेव्हा कुठला रिझर्व्ह करन्सी स्टेटस आणि कुठली करन्सी होती? तेव्हा सोनच घेतलं जात होतं बार्टर सिस्टम मध्ये, किंवा आम्हाला लागतील त्या वस्तू आम्ही घेतो, बाकी आम्हाला सोनं द्या. म्हणून तर भारतामध्ये सोन्याचा धोर निघत होता. सोन्याचा रिझर्व्ह स्टेटस कोणी नाकारू शकत नाही. मग जेव्हा डॉलरवरचा विश्वास कमी होत आहे म्हटलं, तेव्हा सेंट्रल बँकांनी सोनं खरेदीला सुरुवात केली, की नाही आता आपल्याला डॉलर पासून लांब जायचंय, आम्हाला गोल्ड हवाय. आणि गोल्ड इज सॉलिड असेट, त्यामुळे त्याचा रिझर्व्ह स्टेटस आहे तो कोणी काढून घेऊ शकत नाही. पाऊंड स्टर्लिंगचा रिझर्व्ह स्टेटस गेला. आज पाऊंड स्टर्लिंग खूप कमी देश आपल्या रिझर्व्ह करन्सी मध्ये ठेवतात. डॉलरचा उद्या डिडॉलरायझेशन पूर्णत्वाला गेल्यानंतर डॉलरचाही रिझर्व्ह करन्सी स्टेटस जाईल, पण सोन्याचा रिझर्व्ह स्टेटस कधी जाणार नाही. हे ह्याच्यामध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा आपल्या व्ह्युअर्सनी लक्षात ठेवायला पाहिजे, की सोन्याला नेहमीच व्हॅल्यू असणार आहे. त्याच्यामुळे डॉलर कुठेही गेला तरी तो रिझर्व्ह स्टेटस आहे तो सोन्याला मिळणारच आहे. म्हणजे आधी पण होता. मध्यंतरी फियाट करन्सी आली आणि फियाट करन्सी बॅक्ड बाय गोल्ड होती.
बॅक्ड बाय गोल्ड होती तेव्हा इट्स ओके, पण ती ऍक्च्युअल फियाट करन्सी झाली. गोल्ड बॅकिंग काढून घेतल्यानंतर फक्त कागद प्रिंट व्हायला लागले. त्याची जी व्हॅल्यू असते ना, मग ती व्हॅल्यू काही राहत नाही. ते काही ऍझम्पशन्स वर असते. त्यात सगळ्यात मोठं ऍझम्पशन होतं अमेरिकेकडे सोनं आहे आणि अमेरिकेची मिलिटरी पॉवर ही सगळ्यात स्ट्रॉंग आहे. असं जे ऍझम्पशन होतं त्या दोन्ही ऍझम्पशनला धक्के बसलेले आहेत. त्याच्यामुळे मग हळूहळू डिडॉलरायझेशन कडे जाणं गरजेचं आहे हे सगळ्या देशांना जाणवायला लागलं. म्हणजे रिझर्व्ह करन्सीचा अर्थ ताई पहिला समजून सांगतायत आपल्याला. रिझर्व्ह करन्सीचा अर्थ काय, की समजा माझ्याकडे मी व्यापार करते आहे आणि माझ्याकडे खूप पैसे जमा झाले, रुपये जमा झाले. तर मी काय विचार करते, की बाबा मी रुपयामध्ये हे सगळं ठेवू का मी डॉलरमध्ये ठेवू? आणि डॉलरचा विचार काय येतो मला? कारण मला जगामध्ये कुठेही काही खरेदी करायची असली, तर डॉलर तर सगळेजण ॲक्सेप्ट करतात. डॉलर का ॲक्सेप्ट करतात? कारण अमेरिका स्ट्रॉंग देश आहे, त्यांची मिलिटरी स्ट्रॉंग आहे, त्यांची आर्थिक सत्ता चांगली आहे आणि त्यांच्या डॉलरच्या मागे मजबूत सोन्याचे साठे आहेत. त्यामुळे मला रुपयामध्ये माझा पैसा जो आहे तो ठेवण्यापेक्षा मी डॉलरमध्ये ठेवला, तर मला जास्त सुरक्षित वाटत होतं. ते सुरक्षित वाटणं जे आहे ना, त्याला रिझर्व्ह करन्सी म्हणतात. हे सुरक्षित वाटणं ब्रिटिशांची जेव्हा साम्राज्य होतं, तेव्हा ते पाऊंडाशी जोडलेलं होतं. लोक पाऊंडामध्ये ठेवायचे पैसे आपल्याकडे. जसं एखाद्या घरासाठी आपण विचार करतो, तसाच देशासाठी करा. मग आपण म्हणतो ना, की आपले जे परकीय चलनाची गंगाजळी म्हणतो. गंगाजळी शब्द महत्वाचा आहे आपल्याकडे. कारण आपण काय म्हणतो, आपल्याकडे आपली आजी, पणजी ह्या पूर्वीच्या काळी घेतलेलं सोनं घरातून बाहेर कधी जात नव्हतं. प्रत्येक स्त्री स्त्रीधन घेऊन कुटुंबामध्ये येत होती आणि सोन्यामध्ये भर टाकत होती. जेव्हा केव्हा कधी 2 पिढ्या, 4 पिढ्यानंतर कुटुंबाला दैन्यावस्था आली, तर ते कधीतरी विकायचं आणि का? तर उदरनिर्वाहासाठी म्हणून काहीतरी हातात पाहिजे. म्हणून ते सोनं राखीव ठेवलं जायचं. त्याला म्हणतात रिझर्व्ह, गंगाजळी. ही गंगाजळी जी आहे ती आज भारत जशी डॉलरमध्ये ठेवतो तशी इतर चलनं आहेत आणि तशीच ती सोन्यामध्ये पण ठेवली जाते. ब्रिटिशांच्या काळामध्ये पाऊंड ठेवले जात होते. आता डॉलर का ठेवले त्याचं कारण आपल्याला ताईंनी सांगितलंय आणि त्या डॉलरची विश्वासार्हता का गेली? कारण तो जोपर्यंत सोन्याशी जोडलेला होता आणि नंतरच्या काळात पेट्रोलशी जोडलेला होता, तोपर्यंत त्याची विश्वासार्हता होती. आता ती विश्वासार्हता जायला लागली कारण आपल्याला कळलं, की तुम्हाला माहिती आहे ना पाकिस्तानमध्ये तो कोण खनानी बंधू होते. त्यांनी काय केलं होतं? भारताच्या नोटा ते नुसत्याच छापत होते. त्याच्या मागे सोनं होतं का काही? नव्हतं. काहीच नव्हतं. नुसतं हवेमधून एक कागद आणायचा, नोट छापायची. त्या ₹200 मध्ये तुम्हाला भाजी विकत घेता येते. काहीही करता येत होतं. तसे डॉलर छापले जात होते. म्हणजे ते काही फेक बनावट डॉलर नव्हते, पण त्यांचं सरकारच छापत होतं हे लक्षात घ्या. पण त्याला किंमत काही नव्हती खरी. ती किंमत जगाला दाखवण्यासाठी अशी आपल्यापुढे पेश केली जात होती. आणि म्हणून डॉलरची विश्वासार्हता जसजशी कमी होत गेली, तसतसे हे प्रश्न आता उठायला लागले. आपण म्हणतो की भारताने अमेरिकेचे म्हणजे आज आपली जी गंगाजळी आहे त्याच्यात डॉलरचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे. ओव्हर द इयर्स. का झालंय कमी? कारण भारताने हळू करत डॉलर हा गंगाजळी न ठेवता सोनं जास्त ठेवा बाबा, इतर काही ठेवा, असे निर्णय घेतले गेले. आणि त्याचा परिणाम तुम्हाला दिसतो. जे भारताने केलं ते अनेक देशांनी आज करायला सुरुवात केलेली आहे. अ, आणि म्हणून मग ज्यावेळेला डॉलरची विश्वासार्हता कमी होते, त्यावेळेला त्याचं डी-डॉलरायझेशन होणार का? डी-डॉलरायझेशन म्हणजे काय? व्यवहारातून हद्दपार होणं किंवा सीमित होणं, मर्यादित होणं. 100च्या 100 व्यवहार डॉलरमध्ये करण्याऐवजी मी हळू-हळू 2 व्यवहार इतर नाण्यामध्ये करायला सुरुवात करते. मग 2चे 5 होतात, 5चे 10 कधी होतात आपल्याला कळत नाही. तर ती प्रोसेस आता आपल्याला गौरीताईंकडून ऐकायची. आता ह्याच्यामध्ये आपण लक्षात घेतलं तर रशिया युक्रेन युद्धाचा मी उल्लेख केला की ती डिडॉलरायझेशनची पहिली स्टेप होती. कारण रशियावरती आर्थिक निर्बंध लावल्यानंतर अमेरिकेची अशी अपेक्षा होती की 6 महिन्यात रशिया आर्थिकदृष्ट्या कोलॅप्स होईल, कोसळून पडेल. पण तसं काहीही झालं नाही. कारण पुतीन यांनी दुसरा मार्ग स्वीकारला. त्यांनी डॉलर वगळून करार केले. त्यांनी डॉलर वगळून व्यापारी करार केले. रशियाचं मुख्य उत्पादन आहे
ते ऑइल आहे, क्रूड ऑइल आहे. त्या क्रूड ऑइलसाठी भारताबरोबर रुपयामध्ये, चीनसाठी चीन बरोबर युआनमध्ये आणि बाकीच्या देशांबरोबर रुबलमध्ये असं त्यांनी करार केले. आणि त्याच्यामुळे पहिल्यांदा डॉलरला धक्का बसला. डॉलरला धक्का बसल्यानंतर ब्रिक्सचे जे त्याच्यानंतर रशिया युक्रेन युद्धानंतर ब्रिक्स समिट मध्ये बघितलं तर एक एक करत देश वाढत गेले. ऑक्टोबर 2024ला पाश्चिमात्य जे हे आहेत प्रसार माध्यम आहेत त्यांनी कझानमध्ये झालेल्या ब्रिक्स समिटचा अजिबात सुरुवातीला उल्लेख केला नव्हता. पण ब्रिक्स समिटमध्ये एक एक राष्ट्राध्यक्ष किंवा त्यांचे फॉरेन मिनिस्टर्स पोचायला लागले आणि 76 देशांचे प्रतिनिधी तिथे एकत्र आले, तेव्हा अमेरिकन प्रसार माध्यमांना त्याची दखल घ्यावी लागली की हे काहीतरी मोठं घडतंय आणि आपल्याला धक्का बसतोय. मग अचानक राष्ट्राध्यक्ष ट्रम्प चौताळले, कोणी डिडॉलरायझेशन करणार नाही, करू शकत नाही, डॉलर पासून लांब गेला तर याद राखा मी बघून येईल एकेकाला. म्हणजे हे असं म्हणायची वेळ आली. कारण काय झालं तर ब्रिक्स मध्ये क्लिअर कट त्यांनी सांगितलं ब्रिक्सच्या कझान डिक्लेरेशन मध्ये की आपल्याला डॉलर वगळून करार करायचे आहेत आणि त्याच्यासाठी कुठली वेगळी सिस्टम अस्तित्वात येणार नाही. तर ज्या ज्या देशांनी सिस्टम डेव्हलप केलेली आहे, रशियाची आहे, चीनकडे CIPS आहे, भारताकडे भारताची सिस्टम आहे, त्याच्यामध्ये ज्या देशांनी ते 2 देश ठरवतील कोणती सिस्टम वापरायची त्याच्याप्रमाणे व्यवहार होतील. तुमच्या स्विफ्टचीही गरज नाही, डॉलरचीही गरज नाही. मग आता काय हा प्रश्न आल्यानंतर ट्रम्पनी टॅरिफ सुरू केलं. खरंय. म्हणजे टॅरिफ मला हा हा तुम्ही करा, पूर्ण करा. हा टॅरिफ लावतो आणि अजून डॉलर गोळा करतो, मग अजून डॉलर स्ट्रॉंग करतो. बरोबर आहे. मला आठवण कसली आली माहितीये का, संत ज्ञानेश्वरांची आठवण आली. एका विशिष्ट त्यांच्या घरामध्ये जे काही झालं त्याच्यानंतर गावानी वाळीत टाकलेलं होतं. मग वाळीत टाकणं म्हणजे काय, तर त्यांच्याशी सगळे व्यवहार बंद करायचं गाव. आणि म्हणून मग ते ज्ञानेश्वरांना जेव्हा मांडे खायची इच्छा झाली, त्यावेळेला मुक्ताबाई म्हणाल्या की मी मांडे तर करीन पण माझ्याकडे तवा सुद्धा नाहीये. तेव्हा त्यांनी पाठ आपली तापवली आणि आता ह्याच्यावर मांडा भाज म्हणून सांगितलं होतं. म्हणजे साधं एक तवा घ्यायचा मातीचा, तर गावातला कुंभार तयार नव्हता त्यांना तो द्यायला तवा. तो काळ असा होता की तो बार्टरचा होता. म्हणजे तुम्ही त्यांना काहीतरी द्यायचं आणि कुंभार तुम्हाला तवा द्यायचा. किंवा कुंभाराला लोहाराची गरज असली तर तो कुंभार त्याला मातीची भांडी देत होता, लोहार त्याला अवजारं देत होता. असं सगळं जग चाललेलं होतं, त्या काळातली गोष्ट सांगते. मग आज अमेरिका जेव्हा म्हणते ना निर्बंध घालायचा म्हणजे काय, ते एक प्रकारे वाळीत टाकणं आहे. आता हे रशियाला वाळीत टाकल्यानंतर चीन म्हणाला ठीक आहे बाबा, मी काय अमेरिकेचं मला काही एवढं नाही, आपण बार्टर करू. त्यावेळी कसं होतं की हा त्याला लोखंडाच्या वस्तू देत होता, तो त्याला मातीचे तवे देत होता. तसे व्यवहार सुद्धा केलेले आहेत किंवा एकमेकांची जी काही चलनं होती. आता ते 2 तर इंडिव्हिज्युअल होते, त्यांनी काय स्वतःची नाणी छापत नव्हते. पण रशिया आणि चीन ह्यांची नाणी आहेत, तेव्हा त्यांनी नाण्यांची व्यवहार केला. अमेरिका आपल्याला वाळीत टाकते म्हणून नाउमेद झाले नव्हते. हा काळ वेगळा आहे अर्थात त्याच्यामुळे. पण एक तुम्हाला उदाहरण समजावं म्हणून सांगितलं. निर्बंध घालणं म्हणजे एखाद्याला वाळीत टाकण्यासारखं होतं आणि वाळीत टाकलेल्या माणसाचं आयुष्य अत्यंत असह्य होऊन जायचं. तसं अगदी म्हणजे इतकं जरी आपण आज म्हटलं असतं तरी देखील युक्रेन युद्ध बंदी व्हावी असं रशियालाही का वाटतं की कुठून का होईना ते आर्थिक निर्बंध निघून जावेत. कारण माणसं आखडल्यासारखं होतं. तुम्हाला मुक्तपणे जगाशी व्यवहार अजूनही रशियाला करता येत नाहीयेत, इराणला करता येत नाहीयेत. त्यांना काहीतरी चोरवाटा काढाव्या लागतात. त्यांची इच्छा नाहीये पण ती फोर्स केली गेली. का तर तो गावातला जो पाटील बसलेला आहे अमेरिकेतला, तो सांगतो की तुम्हाला आम्ही वाळीत टाकलेलं आहे. अशी अवस्था आहे. पण असं ज्यावेळेला तुम्ही करता त्यावेळेला तुम्ही कुठून ना कुठून तरी त्यांना चोरीच्या मार्गाने का होईना पण व्यवहार करायला भाग पडता आहात. आणि तिथे तुम्ही स्वतःच तुमच्या सत्तेला आव्हान उभं करता आहात. ते आव्हान कधीतरी छोट्या प्रमाणात राहील, कधी ते मोठं होईल. जसं ब्रिक्समध्ये आता 76 देश का पोहोचले? कारण ते कुठेतरी असेच नाडले गेलेले आहेत आणि त्यांनाही असं वाटतं ब्रिक्सच्या नावाने का होईना पण ही जी पाटलाची दादागिरी आहे ती जर का मला थांबवता आली तर बरं होईल. मी पण जातो तिकडे, मी निदान बसतो तरी, काय बोलतात ते ऐकतो तरी निदान.
कधी मला जमलं तर मी त्याच्यामध्ये भाग पण घेऊ शकेन. बरोबर आहे का? अगदी अगदी. आता इथे एक हे सांगते, स्टेटमेंट सांगते. पुतिन यांची स्टेटमेंट होती. ह्या कझान परिषद संपल्यानंतरची लगेच पत्रकार परिषद जी झाली, ज्या दिवशी कझानची परिषद संपली, त्या दिवशी त्यांनी सांगितलं, अमेरिकेने डॉलरचा शस्त्रासारखा वापर केलेला आहे आणि आमचं अमेरिकेशी भांडण नाहीये, आमचं डॉलरशीही भांडण नाहीये, पण हा शस्त्रासारखा वापर केलेला आहे म्हणून आम्हाला डॉलर पासून दूर जावं लागतंय. म्हणजे त्यांनी स्पष्टच केलं की तुम्ही जी दादागिरी केली आहे त्या दादागिरीमुळे आम्हाला दुसरे मार्ग शोधावे लागले आणि आम्ही ते करणार आहे. मग आता डिडॉलरायझेशन मध्ये काय होणार? तर आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी डॉलर वगळून जी चलन असतील ती चलन त्या दोन देशांमध्ये करार असतील त्यांच्या संमतीने होतील. स्विफ्ट सिस्टम वापरली जाणार नाही, त्याच्यापासून ते देश लांब गेले. डॉलर नाही म्हटल्यानंतर स्विफ्ट नाही आली. त्याच्या पुढची स्टेप काय होईल तर आज जे फायनान्शियल असेट्स आपण जे बॉन्ड्स वगैरे म्हणतो ते जास्तीत जास्त युएस ट्रेजरीच डीलिंग होत आहे. तर तसं न येता ब्रिक्सचे वगैरे बॉन्ड्स येतील आणि ते इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतले जातील आणि मग जे युएस ट्रेजरीचा जो डॉमिनन्स आहे आता बॉन्ड्स मध्ये युएस ट्रेजरी बॉन्डचा तो कमी होईल. मग तो कमी झाल्यानंतर आपोआप डॉलरचा डॉमिनन्स आहे तो कमी जातो. मग डॉलरचा डॉमिनन्स कमी झाल्यानंतर काय होईल की डॉलरची व्हॅल्यू आहे ती ऍट पार येईल. ऍट पार येणं म्हणजे काय तर त्याची ऍक्च्युअल व्हॅल्यू जी आहे तेवढी यायला पाहिजे. ती आता किती टक्के कमी झाली? 11,000 टक्क्यांनी कमी झालेली आहे डॉलरची व्हॅल्यू. कारण ते डॉलर हा सोन्याशी निगडीत होता. एक औंस बरोबर $35. त्याच्याप्रमाणे आज औंसाची किंमत काढली तर डॉलर हा 11,000 टक्क्यांनी डेप्रिशिएट झालेला आहे. आता 11,000 टक्क्यांनी डेप्रिशिएट झाला तसा तो डॉलर ऍट पार आणणं तर शक्य नाही सगळ्या देशांच्या तुलनेमध्ये. कारण त्याच्यामुळे काय होईल सगळ्याच फायनान्शियल असेट्सच्या किमती घसरतील. म्हणजे त्याच्यामध्ये रिअल इस्टेट आहे, स्टॉक मार्केट आहे, पण ते सगळ्या देशांना परवडणार नाही. पण आत्ता जितक्या वाढलेल्या आहेत तेवढ्या वाढलेल्या राहणार नाहीत तेवढं नक्की जेव्हा डॉलरायझेशनची प्रोसेस ही एकदम पीकला येईल म्हणजे जी फास्ट होईल त्याचं स्पीड पकडेल तेव्हा ह्या ज्या असेट्स फायनान्शियल असेट्स क्रिएट झालेल्या आहेत त्यात म्हणजे स्टॉक मार्केटचं व्हॅल्युएशन आणि रिअल इस्टेट या दोन्हीच्या व्हॅल्युएशन वरती मोठा परिणाम होईल. आणि मग डॉलर ऍट पार आल्यानंतर ट्रम्पची जी इच्छा आहे की त्यांना मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर पुन्हा उभं करायचंय वगैरे ते सगळं परत होईल. आता त्या दिवशी मी ट्विटरवर जे असतील त्यांना कदाचित माहिती असेल श्रीधर वेंबूंनी लिहिलं होतं एक पत्र, डिअर फेलो इंडियन अमेरिकन्स. आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही भारतात काय आहे याच्याबद्दल बरंच मोठं पत्र आहे ते. तर ते आता मी सगळं सांगू शकत नाही पण त्याच्यावरती आपल्याकडचे रिनॉन इकॉनॉमिस्ट म्हणजे ते मी ज्यांना गुरु म्हणते एस गुरुमूर्ती त्यांची एक स्टेटमेंट होती की जग पुन्हा दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस जिकडे होतं फायनान्शियल असेट्स मध्ये तिकडे त्यावेळेस जाईल म्हणून. असं एस गुरुमूर्तींचं म्हणणं आहे. जे ते खूपच हुशार आहेत आणि त्यांचे प्रेडिक्शन्स फार हे असतात पूर्ण अभ्यासपूर्ण असतात. त्याच्यामुळे ते मी नाकारू शकत नाही. म्हणजे इथपर्यंत त्यांनी म्हटलंय तर आपण विचार करायला पाहिजे की फायनान्शियल असेट्सचं व्हॅल्युएशन सेकंड वर्ल्ड वॉरला असते तिथपर्यंत जाईल म्हटल्यानंतर किती मागे जाईल. म्हणजे जग पुन्हा तिथपर्यंत जाईल. म्हणजे म्हणजे किती मोठा हा मला म्हणजे कदाचित माझं चुकत असेल, पण भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा ₹1 म्हणजे $1 होता. हे खरं आहे का? हो, ₹1 बरोबर $1 होता. म्हणजेच गुरुमूर्ती असं खरंय. म्हणतायत, की तुम्ही तिथपर्यंत जर का जाणार असाल, तर आता परत एकदा रुपया हा ₹1 म्हणजे $1 होऊ शकतो का? त्यांच्या मते कदाचित असं ते सांगायला म्हणजे सूचित करतायत का? होऊ शकेल. आपण सांगू शकत नाही. पण तरीही मला स्वतःला आता अभ्यासानुसार असं वाटतं, की 40-45 पर्यंत तरी नक्की येईल खाली. म्हणजे आत्ताच्या आहे तो हाफ. आता ज्या लेव्हलला आहे त्याच्या अर्धा तर नक्की होईल एवढं तर दिसतंय. पुढचं गुरुमूर्तींचा अभ्यास तेवढा आहे आणि ते ऋषितुल्य आहेत. त्यामुळे मी त्यांना नाकारू शकत नाही. आणि माझे गुरुही आहेत या विषयातले. म्हणजे माझा एवढा अभ्यास का? तर मला मार्गदर्शन करणारे तेच आहेत. त्याच्यामुळे मी ते नाकारू शकत नाही. कदाचित होऊही शकेल. त्यांनी बघितलं असेल ते. पण म्हणजे समजा आज माझ्याकडे $1000 आहेत, तर ते मी डॉलर म्हणून न ठेवता समजा रुपये करून टाकले. आज मला काहीतरी 92-93चा समजा काय 95चा भाव मिळाला आणि मी 3 वर्ष कायम शांत बसले. तर त्या 3 वर्षांनी जे माझे होतील ते म्हणजे प्रचंड किंमत होईल डॉलरच्या रूपामध्ये म्हटलं तर.
कदाचित. हो, नक्कीच. हा, नक्की, नक्की. ओके. म्हणजे अवघड आहे, कल्पना करणं सुद्धा अवघड आहे. डी डॉलरायझेशन हा, मला वाटतं हा जो व्हिडिओ आम्ही बनवतो आहोत तो अगदी प्राथमिक सांगते. म्हणजे मूळ म्हणजे आधी डॉलरायझेशन झालं म्हणजे काय ते सांगितलं गौरीताईंनी. डी डॉलरायझेशन म्हणजे काय होऊ शकतं याची आपण थोडीशी झलक बघितलेली आहे. आणखी सुद्धा आपल्याला खोलामध्ये जाता येईल. पण मुळात आधी हा एवढाच विषय हा प्रेक्षकांपर्यंत पोहोचलाय की नाही याची आम्हाला जर का पोचपावती मिळाली तर मग आम्ही पुढे ह्याच्यामध्ये आणखीही माहिती टाकू शकू. आजच्या घडीला आणखी जर का काही सांगायचं असेल तर गौरीताई तुम्ही सांगू शकता म्हणजे. नाही, हा आज आपण जो केलाय एवढा आजच्यासाठी पुरेसा मला वाटतं, कारण ह्याचे हा, आपल्याला बरेच भाग करता येतील हा, आणि ते खूप इंटरेस्टिंग होतील, कारण एवढं सगळं 80 वर्षामध्ये अमेरिकेने केलेलं आहे. हम्म, डॉलरच्या हेजिमनी, डॉलरचं जे वर्चस्व आहे त्याच्या खाली अमेरिकेने बरंच जे काही केलेलं आहे फायनान्स वर्ल्डमध्ये, ते एक्सप्लेन करायचं म्हटलं तर आपल्याला अजून व्हिडिओ करावे लागतील. आपण वाटल्यास याचे भाग करू. प्रेक्षकांच्या कमेंटही येऊ देत. त्यांना कसं हा, वाटलं, काय वाटलं. बरोबर आहे. आणि कुठे आपण अडलं तुम्हाला म्हणजे अमुक विषय कळला, तमुक कळला नाही, याचे जर का तपशील आम्हाला मिळाले तर आम्ही तसं तसं पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आणखी स्पष्ट करण्याचा प्रयत्न करू. हा विषय खूप तसा गुंतागुंतीचा आहे आणि तो असा एका व्हिडिओमध्ये सांगण्यासारखा नाहीये. पण मला खात्री आहे की आम्ही थोडा प्रयत्न केलेला आहे त्याच्यासाठी. तुमच्याकडून जितका उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल तेच आमच्यासाठी खूप मोठी प्रेरणा असेल. आजचा जो हा विषय इतका सोपा करून सांगितला त्याच्यासाठी मी गौरीताईंचे आभार मानते. त्यांनी एवढा वेळ काढला आपल्यासाठी मुळात. आपल्या चॅनेलवरती आल्या त्या. तेव्हा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. दोन्ही चॅनेलवरती गौरीनॉमिक्सवर आणि एशा पृथ्वीवर, आणि दोन्ही चॅनेलला तुमचं सबस्क्रिप्शन मात्र जरूर करा. धन्यवाद तुमच्या सहकार्याबद्दल आणि आमच्या सोबत येण्याबद्दल. गौरीताईंचे सुद्धा आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.